एकदा एका यस्माला राजानं फाशीची शिक्षा सुनावली. पण राजाने एक अट घातली, जर तू माझ्या एका प्रश्नाचं जर उत्तर दिलंस तर मी तुला फाशीची शिक्षा रद्द करेन. सांगा म्हणाला. राजा म्हणला, स्त्रीला काय हवं असतं? त्या यजमानं सांगितलं की मी याचं उत्तर शोधून काढीन, मला काही दिवसाची मुदत द्या. राजानं कबूल केलं आणि त्याला सोडून दिला. तो गेला, गावोगाव भटकू लागला, भटकंती करू लागला, त्या प्रश्नाचं उत्तर शोधू लागला, पण त्याला काय उत्तर मिळेना. शेवटी तो एका गावात गेला आणि एका माणसाला त्यानं हा प्रश्न विचारला, स्त्रीला काय हवं असतं? तो माणूस म्हणाला, तुला या प्रश्नाचं उत्तर या जंगलात एक चुडेल राहते, तीच देऊ शकेल. तो माणूस जंगलात गेला, त्या चुडेलजवळ गेला आणि म्हणाला की स्त्रीला काय हवं असतं? ती चुडेल म्हणाली, मी तुला उत्तर देईन, पण तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. ठीक आहे म्हणला. तो कबूल झाला. पण म्हटली, एक आहे, 12 घंटे परी म्हणून राहील आणि 12 घंटे चुडेल म्हणून राहील. तुला मान्य आहे का? त्यावर तो माणूस म्हणला, ठीक आहे, तुला हवं त्या वेळेला चुडेल हो, हवं त्या वेळेला परी हो. त्यावर ती चुडेल खुश झाली, म्हणाली की तू मला स्वातंत्र्य दिलेस, त्यामुळं मी तुला हवं त्या वेळेला चुडेल होईन, हवं त्या वेळेला परी होईन. आणि तुझ्या प्रश्नाचं पण उत्तर यातच मिळालं आहे की स्त्रीला बंदिवान म्हणून राहण्याचं पसंत नसतं, स्त्रीला स्वातंत्र्य हवं असतं. आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की स्त्रीला स्वातंत्र्य जर मिळालं तर स्त्री आयुष्यभर खुश राहते, दुसऱ्यांनाही खुश ठेवते. त्यानं राजाला हे उत्तर दिल्यावर राजानं त्याची फाशीची शिक्षा रद्द केली आणि राजाला राजाचं उत्तर मिळालं. यातच सर्व समाधान आहे.